महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये मी अयाज मोहसेन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया सविस्तर बातम्या। दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्री अथवा कोणत्याही उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात येतात। त्यामुळे उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होत असते। मात्र यापुढे उत्सवांसाठी सुद्धा रस्त्यावर मंडप उभारता येणार नाही, तसे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। ठाण्यातील रहिवासी महेश बेडेकर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। त्यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि इतर उत्सवांदरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यास बंदी घातली आहे। इतकंच नाही तर उत्सवादरम्यान लागणारे लाऊडस्पीकर्सही बेकायदेशीरच आहेत। पालिकेच्या वतीने आयुक्तांना या संदर्भात आपले विशेषाधिकार वापरून परवानगी देण्यात येते। मात्र जर त्याचा लोकांना त्रास होत असेल तर त्याची तक्रार आली तर पोलिसांनी कारवाई करणे अनिवार्य राहील। तसेच तक्रारदाराच्या नावाची गोपनीयता ही पोलिसांची जबाबदारी असेल, असंही हायकोर्टाने सुनावलं आहे। दरम्यान मंडप उभारू न देण्याच्या निर्णयावर एनसीबीचे जितेंद्र आव्हाड आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते जाणून घेऊयात। सर्वात जास्ती सण हे हिंदूंचे सण रस्त्यावर साजरे केले जातात, कारण का त्याच्यामध्ये लोकसहभाग जास्त आहे आणि किंबहुना सणापेक्षा ह्याच्यातनं लोक जागृती व्हावी या विचाराने या सार्वजनिक सणांना सुरुवात झालेली आहे। त्यामुळे यांना एखादा बंदिस्त हॉलमध्ये करायला लावण्याचा आदेश देणं किंवा रस्त्यावर करायचंच नाही असं सांगणं म्हणजे या सगळ्या उत्सवांना टाळं लावण्यासारखी गोष्ट आहे। या सरकारची जबाबदारी आहे। सण साजरे करायचे की नाही ते 8 दिवसामध्ये सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे। सण असतील, उत्सव असतील, फेस्टिवल्स असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, एवढी मैदानं ठेवली आहेत का? आहेत का मैदानं जिथे आम्ही सण साजरे करू शकू? नाही तर सांगावं आता सरकारने, मुख्यमंत्र्यांनी। मला वाटतं गणेशोत्सव साजरा तर झालाच पाहिजे, पण लोकांना त्रासही होता कामा नये। तर ज्या रस्त्यांवर नागरिकांच्या तक्रारी नसतील अशा ठिकाणी खरं म्हणजे परवानगी देण्याबाबतचा विचार सरकार कोर्टाकडे मांडू शकतं आणि कोर्ट मला वाटतं ते मान्य करेल। नागरिकांना त्रास होऊ नये हा त्यातला मूळ उद्देश आहे, तर त्याची काळजी मात्र घ्यावी लागेल। मराठी माणूस लढायला कधीच घाबरत नाही। राज्यात आपले सरकार असल्यानं संघर्षाची वेळ येऊ नये अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। हॉर्निवल सर्कल ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर शिवराय संचलनाचे आयोजन शिवसेनेने केले होते। त्यावेळी श्री ठाकरे बोलत होते। मेट्रो प्रकल्पाकरिता गिरगावमधील मराठी माणसांची वस्ती असलेल्या इमारती पाडण्यात येणार आहेत। त्याला तेथील रहिवाशांचा कडाडून विरोध आहे। मराठी माणसांच्या घरावरच नांगर का फिरवता असे विचारणाऱ्या ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाकरिता मलबार हिलवरील श्रीमंतांची घरे का पडत नाहीत? जर मराठी माणसांच्या मुळावर प्रकल्प उठणार असेल तर उघडून टाकू असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्रात सध्या कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही आणि म्हणूनच आधी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवा आणि नंतरच नाईट लाईफचा विचार करा असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला लावल्यानंतर विरोधक पुन्हा एकदा नाईट लाईफ या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कायदा सुव्यवस्थेचे मुद्दा मांडत नाईट लाईफला तीव्र विरोध केला आहे। एक वस्तुस्थिती आपण नक्कीच पाहतो की गेल्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे। कॉम्रेड गोविंद अण्णा पानसरे यांची झालेली हत्या, पुण्याच्या लोणावळ्याच्या परिसरात कुमार रिसॉर्टमध्ये 7 वर्षाच्या बालिकेवरती झालेला बलात्कार आणि त्याच्यानंतरची निगृण हत्या, संबंध महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरती वाढलेले अत्याचार, व्यापाऱ्यांच्यावरती वाढलेले अत्याचार, या सर्व गोष्टी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक प्रश्नचिन्हच आज निश्चितपणाने निर्माण झालेला आहे। अशा वेळेला नाईट लाईफ मुंबईचं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून जो काय प्रस्ताव मांडला गेलेला आहे त्याच्यावरती अंतिम निर्णय काही सरकारने घेतलेला नाही, पण या सर्वच गोष्टीच्या बाबतीमध्ये अधिक सतर्कतेने भूमिका त्या ठिकाणी बजवावी आणि मग तशा पद्धतीची एक शाश्वत हमी विशेष करून महिलांच्या मनामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आता नव्या सरकारवरती निश्चितपणाने येते आहे। त्याचं भान ठेवूनच पुढचे निर्णय काय घ्यायचे असतील ते त्यांनी घ्यावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। तर तिथेच महाराष्ट्रातच कायदा सुव्यवस्थेचे बोजवार उडाला असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केली आहे। पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये गेल्या 4 महिन्यात महाराष्ट्रात ज्या काही घटना घडल्यात या घटनांमध्ये एक नक्कीच आहे की सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्या गृह खात्याकडे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्याला वेळ नाही म्हणून
आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. नाईट लाईफ ही संकल्पना चांगली असून यामुळे फक्त श्रीमंतच नाही तर गरीब आणि गरजू जनतेला देखील लाभ होणार असल्याचं म्हणणं शिवसेना नेते अनिल परब यांचं आहे. तसेच पोलिसांनी सुरक्षेचा प्रश्न व्यवस्थित हाताळला तर नक्कीच न्यायालय सुद्धा परवानगी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा सांगतो की नाईट लाईफची तुम्ही जी काय व्याख्या ठरवताय की तिथे फक्त दारू दिली जाईल, नाईट लाईफची ही काही संकल्पना नाही. मुंबई ही 24 तास चालते. जशी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघता मुंबई नेव्हर स्लीप म्हणून, आणि 24 तास जी मुंबई चालते त्या 24 तासातल्या ज्या चालणाऱ्या मुंबईला लोकांची खाण्याची व्यवस्था कुठेतरी असायला पाहिजे. याच्यामध्ये दारू पिणं किंवा दारू सर्व करणं किंवा दारूच फक्त सर्व केली पाहिजे किंवा नाईट लाईफ ज्या अर्थाने तुम्ही बघताय त्या अर्थाने नाईट लाईफचा अर्थ नाही. रोज श्रमिक जो काम करतो, छोटी माणसं आहेत ज्याला खरोखर भूक लागते किंवा ज्याच्या खाण्याची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे. कारण मुंबईमध्ये रात्री 1च्या नंतर कुठे जेवण मिळत नाही आणि मग अशा चोरी छुपे कुठेतरी खायला जाण्यापेक्षा अशा ठिकाणी अशी खाण्याची व्यवस्था होते जिथे लोक जाऊन खाऊ शकतात. चांगल्या घरचे लोक चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ शकतात, गरीब आहेत ते वडापाव खाऊ शकतात, भेळपुरी खाऊ शकतात. म्हणजे जी त्याची उपजीविकेची त्याची जी काही दर्जा आहे, त्याचा खाण्याचा दर्जा त्या पद्धतीने त्याला मिळावं एवढीच त्याच्या मागची माफक भूमिका आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना मालदीवच्या न्यायालयानं 13 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद विरोधी कायद्यान्वये नशीद यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मालदीवमधील सूत्रांच्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत मालदीव लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले नेते नशीद यांना दहशतवाद विरोधी कायद्यान्वये दोषी ठरवून शिक्षा दिली गेली आहे. 2012 साली एका न्यायाधीशाला ओलीस ठेवल्याप्रकरणी 27 वर्षीय मोहम्मद नशीद यांना 22 फेब्रुवारी 2012 रोजी अटक करण्यात आली होती. नशीद यांनी पोलीस आणि सेनेतील वादानंतर फेब्रुवारी 2012 मध्ये नेतेपदाचा राजीनामा दिला होता. मालदीवच्या उच्च न्यायालयात दाद मागण्याचा घटनात्मक अधिकार नशीद यांच्याकडे आहे. मालदीवच्या घटनेतील परिच्छेद 220A या अन्वये नशीद यांच्यावर आरोप लावले गेले होते. न्यायाधीशाच्या अपहरण प्रकरणी मानवाधिकार आयोगाच्या चौकशी अहवालाच्या आधारे त्यांच्यावर खटला चालवला गेला. राज्यसभेतील उत्तराखंडमधील रिक्त जागेवर काँग्रेस नेते राजबब्बर बिनविरोध निवड झाली आहे. राजबब्बर यांना सचिव जगदीश चंद्र यांनी याबाबतचे अधिकृत पत्र दिले आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि हरीश रावत यांचा मी आभारी आहे. राज्यसभेत मी काँग्रेसचे प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुन्हेगारीच्या प्रमाणात आता अहमदनगर जिल्हा देखील मागे नाही. नुकतंच नगरमधील वांबुरी येथे प्रेम प्रकरणातून एका युवकाची चक्क नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. बांबुरी भागात मुलीला पडून नेण्याचा ठपका ठेवत तंबाखूचे व्यापारी भरडिया कुटुंबियाला 50 जणांच्या समूहाने घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच नग्नावस्थेत धिंडही काढण्यात आली. मुलीला पडून नेले असल्याचे सांगत तरुण शिवम द्वारकानाथ भरडिया यास नग्न करून संपूर्ण गावातून धिंड काढल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत कुटुंबियांनी गावातील तंबाखू व्यापारी द्वारकानाथ भरडिया यांचा मुलगा शिवम भरडियावर संशय व्यक्त करून मुलीला पडून नेल्याचा आरोप केला होता. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वांबुरी तालुक्यातील शांतता भंग होऊ नये म्हणून मुलीचा शोध लावून सदरच्या मुलीला तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. मात्र तसे कुटुंबासह 40 ते 50 जणांचा समूह एकत्रित आला. त्यांनी द्वारकानाथ भरडिया यांचे घर गाठत शिवम भरडियाला खेचून आणले. यानंतर जमावातील 4 ते 5 महिलांसह आलेल्या समूहानं भरडिया कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवत बेदम मारहाण सुरू केली. यामध्ये तरुणाची आई ज्योती भरडिया व तरुणाच्या बहिणी प्रज्ञा उपराची यांनाही मारहाण झाली. कपड्यांची फाडतोड करण्यात आली. संतप्त जमावाने तरुण शिवम व वडील द्वारकानाथ भरडिया या दोघांना नग्न केले. शिवम भरडियाला नग्न अवस्थेत चपलांचा हार घातल्यानंतर साधारण तासभर त्याची धिंड काढण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर घटनेबाबत मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही मध्यस्थी केली तर भरडिया कुटुंबियांप्रमाणे त्याची अवस्था करू अशी धमकी देत गावात दहशत निर्माण केली. अखेर 6 ते 7 तासानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी धिंड काढणाऱ्यांपैकी 14 जणांना अटक केली आहे. सदर प्रकरणात वांबुरी भागात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झालाय. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.